नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण भारत आणि ब्राझील या दोन विशाल देशांच्या नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी जीवनाच्या अद्भुत दुनियेत प्रवेश करणार आहोत. आपल्यासमोर भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातली काही माहिती आहे, पण आपण ती फक्त वाचणार नाही आहोत. आपण या माहितीच्या खोलात शिरून काहीतरी नवीन आणि रंजक शोधणार आहोत. या दोन देशांमध्ये हजारो किलोमीटरचं अंतर आहे, पण तरीही निसर्गाच्या बाबतीत त्यांच्यात काही आश्चर्यकारक साम्य आहे का? चला याचाच धांडोळा घेऊया. हो, आणि हा धांडोळा घेणं खूपच रंजक ठरेल, कारण आपण फक्त कुठे काय सापडतं हे नाही पाहणार, तर ते तिथेच का सापडतं यामागचे कारणं शोधणार आहोत. म्हणजे हवामान, पाऊस आणि जमिनीची रचना या गोष्टी निसर्गाचं चित्र कसं रंगवतात हे समजून घेण्याचा हा प्रयत्न असेल. आणि मानवी चुकांमुळे या चित्राला काही तडे जात आहेत का हेही तपासूया. अगदी बरोबर. उत्तम. चला तर मग सुरुवात ब्राझीलपासून करूया. ब्राझीलचं नाव घेतलं की माझ्या डोळ्यासमोर तर लगेच ॲमेझॉनचं घनदाट जंगल येतं. असं म्हणतात की तिथे जगातल्या सगळ्यात जास्त वनस्पतींच्या प्रजाती आहेत. हे खरं आहे का? हो, हे अगदी खरं आहे. ब्राझीलमध्ये वनस्पतींची प्रचंड विविधता आहे, आणि याचं मुख्य कारण म्हणजे तिथलं विषुववृत्तीय हवामान. म्हणजे भरपूर सूर्यप्रकाश आणि वर्षभर पाऊस. बरोबर. जिथे वर्षभर भरपूर सूर्यप्रकाश आणि जवळजवळ रोज पाऊस असतो, तिथे वनस्पतींच्या वाढीसाठी एक आदर्श परिस्थिती निर्माण होते. यालाच आपण सदाहरित वर्षावने म्हणतो. ही वनं इतकी दाट असतात की सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचणं सुद्धा कठीण होतं. आणि म्हणूनच त्यांना जगाची फुफ्फुसे म्हणतात. बरोबर ना? कारण ती खूप ऑक्सिजन निर्माण करतात. अगदी बरोबर. ही कल्पनाच किती विलक्षण आहे. ती वातावरणातील प्रचंड कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन बाहेर टाकतात. या जंगलांमध्ये कोणती खास झाडं आढळतात? मला आठवते पुस्तकात बरीच नावं होती. पण सगळ्या नावांच्या मागे लागण्यापेक्षा एका खास झाडाबद्दल बोलूया. त्या झाडाचं नाव आहे पाऊ ब्राझील. पाव ब्राझील. हो, याच लाल रंगाच्या लाकडावरून पोर्तुगीजांनी या प्रदेशाला टेरा डू ब्राझील म्हणजे ब्राझीलची भूमी असं नाव दिलं. अरे वा, म्हणजे एका झाडावरून अख्ख्या देशाचं नाव? हो, विचार करा, एका झाडाची ओळख संपूर्ण देशाची ओळख बनते. याशिवाय रबर, महोगनी, रोजवूड असे अनेक महत्वाचे वृक्ष इथे आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. कोणती? की संपूर्ण ब्राझीलमध्ये अशीच घनदाट जंगलं नाहीत. अच्छा, म्हणजे ब्राझीलमध्येही वनस्पतींमध्ये विविधता आहे. ती कशी विभागली गेली आहे? बरोबर. ब्राझीलमधल्या वनस्पतींचं एक साधं सूत्र आहे. तुम्ही विषुववृत्तापासून जसं दूर जाल तसतसा पाऊस कमी होतो आणि वनस्पतींचा प्रकार बदलतो. जिथे पाऊस फक्त ठराविक काळातच पडतो, तिथे वर्षावनांऐवजी गवत, खुरटी झुडपं आणि काटेरी वनस्पती दिसायला लागतात. म्हणजे पर्जन्यमान हाच खरा जादूगार आहे. तोच ठरवतो की कुठे हिरवीगार शाल पसरायची आणि कुठे काटेरी झुडपांचं चिलखत घालायचं. वा, पावसाचा जादूगार, ही कल्पना आवडली. आता ही जादू आपल्या भारतात कशी चालते ते पाहूया. भारतातही खूप पाऊस पडतो, पण तरीही इथली जंगलं ब्राझीलच्या वर्षावनांसारखी नाहीत. इथली विभागणी कशी आहे? भारतातली विभागणी तर त्याहूनही स्पष्ट आहे. खरं तर भारतातल्या वनस्पतींचं एक सोपं सूत्र आहे. तुम्ही फक्त पावसाचा आकडा बघून तिथलं जंगल कसं असेल हे जवळपास सांगू शकता. म्हणजे कसं? जिथे 2000 मिमीपेक्षा जास्त पाऊस असतो, जसं की आपला पश्चिम घाट किंवा ईशान्य भारत, तिथे तुम्हाला घनदाट, कायम हिरवीगार राहणारी सदाहरित वनं दिसतील. महोगनी, शिसवसारखी मोठी झाडं. हो, यांची पानं रुंद असतात आणि ती वर्षभर हिरवी राहतात. आणि जिथे पाऊस यापेक्षा कमी असतो, म्हणजे आपल्या महाराष्ट्रासारख्या बऱ्याच भागांमध्ये, तिथे निसर्गाची एक वेगळीच योजना आहे. 1000 ते 2000 मिमी पावसाच्या प्रदेशात पानझडी वनं आढळतात. ही झाडं खूप हुशार असतात. हुशार? हो, त्यांना माहीत असतं की उन्हाळ्यात पाणी कमी होणार, म्हणून ती कोरड्या ऋतूची चाहूल लागताच आपली पानं गाळून टाकतात, जेणेकरून बाष्पीभवनाने पाणी वाया जाऊ नये. अच्छा, म्हणजे ही झाडं पाण्याची बचत करतात. साग, बांबू, वड, पिंपळ ही सगळी याच प्रकारातली, हो ना? अगदी बरोबर. आणि भारताचा सर्वात जास्त भाग याच वनांनी व्यापलाय. कमाल आहे. म्हणजे निसर्ग परिस्थितीनुसार स्वतःला कसा बदलून घेतो. आणि राजस्थान किंवा मराठवाड्याच्या काही भागांसारख्या कमी पावसाच्या प्रदेशात काय, जिथे पाऊस 500 मिमीपेक्षाही कमी असतो, तिथे निसर्गाने जणू काटेरी चिलखत घातलेलं दिसतं. वनस्पतींची पानं लहान होतात, काही वेळा तर पानांचं काट्यात रूपांतर होतं. खैर, बाभूळ, खेजडी, निवडुंग, कोरफड. हो, याच वनस्पती तिथे वाढतात.
कमी पाण्यात कसं जगायचं याचं हे उत्तम उदाहरण आहे. पण या 3 मुख्य प्रकारांव्यतिरिक्त भारतात आणखी 2 खास प्रकारची वनं आहेत. ते कोणते? एक म्हणजे समुद्रकिनाऱ्यालगतच्या दलदलीत वाढणारी खारफुटीची वनं. यांना सुंदरीची वनं असंही म्हणतात. कारण तिथे सुंदरी नावाचं झाड मोठ्या प्रमाणात आढळतं. बरोबर. या झाडांची खासियत म्हणजे त्यांची तेलकट, हलकी आणि पाण्यातही न कुजणारी लाकडं. त्यामुळे सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींपासून किनाऱ्याचं संरक्षण करण्याची एक नैसर्गिक भिंतच या वनांनी तयार केली आहे. आणि दुसरा खास प्रकार? दुसरा प्रकार म्हणजे हिमालय. तिथे तर उंचीनुसार निसर्गाचे वेगवेगळे थर दिसतात. पायथ्याशी पानझडी, थोडं वर गेलं की पाईन, देवदारसारखी सुईसारखी पानं असणारी सुचीपर्णी वनं. आणि खूप उंच गेल्यावर फक्त बर्फ आणि छोटी रंगीबेरंगी फुलझाडं. यावरून दिसतं की भारतात फक्त पाऊसच नाही तर समुद्र आणि जमिनीची उंची हे घटकही वनस्पतींचं जग ठरवतात. वनस्पतींची ही दुनिया खरंच अफाट आहे. हे ऐकल्यावर मनात प्रश्न येतो की जिथे वनस्पतींचं एवढं वैविध्य आहे त्यावर अवलंबून असणारं प्राणीजीवन कसं असेल? ब्राझीलच्या या हिरव्या समुद्रात नक्की कोणते जीव पोहतात? अगदी बरोबर प्रश्न आहे. वनस्पतींची समृद्धीच प्राण्यांच्या विविधतेला जन्म देते आणि ब्राझील याचे जिवंत उदाहरण आहे. पॅन्टनल नावाचा जगातला सगळ्यात मोठा उष्णकटिबंधीय दलदलीचा प्रदेश ब्राझीलमध्ये आहे. आणि या दलदलीत काय? जगातला सगळ्यात मोठा साप, महाकाय ॲनाकोंडा, शांतपणे दबा धरून बसलेला आढळतो. अरे देवा, अंगावर काटा आला. ही काही चित्रपटातली गोष्ट नाहीये, हे खरंय? हो, हे ब्राझीलचं वास्तव आहे. आणि ॲनाकोंड्याशिवाय तिथे प्युमा, बिबट्या, विविध प्रकारची माकडं तर आहेतच, पण कोंडोर नावाचा एक भव्य पक्षी आहे. त्याचे पंख पसरल्यावर ते जवळजवळ 10 फूट भरतात. तो आकाशात खूप उंच उडू शकतो. 10 फूट? अविश्वसनीय आहे हे. आणि गंमत म्हणजे ब्राझीलच्या नद्यांमध्येही एक वेगळंच जग आहे. तिथे पिरानासारखे धोकादायक मासे आहेत, तर दुसरीकडे गुलाबी रंगाचे डॉल्फिनही आढळतात. काय सांगताय, गुलाबी डॉल्फिन? हो, गुलाबी डॉल्फिन. हे सगळं ब्राझीलच्या समृद्ध परिसंस्थेमुळे शक्य आहे. तिथे लक्षावधी प्रकारचे कीटक आहेत जे या अन्नसाखळीचा महत्त्वाचा भाग आहेत. वाह, गुलाबी डॉल्फिन! हे तर अविश्वसनीय आहे. ब्राझीलची प्राणीसृष्टी खरंच अद्भुत आहे. पण मला आठवतंय, आपला भारतही या बाबतीत मागे नाहीये ना? आपल्याकडेही काही कमालीचे प्राणी आहेत. म्हणजे एकाच देशात वाघ आणि सिंह हे तर जगात कुठेच नाही असं म्हणतात. आणि हेच भारताचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. वाघ आणि सिंह हे दोन्ही मोठे शिकारी प्राणी नैसर्गिकरित्या एकाच देशात आढळणारा भारत हा जगातला एकमेव देश आहे. हे भारताच्या नैसर्गिक श्रीमंतीचं सर्वात मोठं प्रतीक आहे, नाही का? अगदी. या दोघांच्या आवडीनिवडीही वेगवेगळ्या आहेत. वाघाला घनदाट जंगलं आणि दमट हवामान आवडतं, तर सिंहाला मोकळी गवताळ कुरणं आणि शुष्क हवामान पसंत आहे. एकाच देशात या दोन्ही प्राण्यांसाठी योग्य अधिवास उपलब्ध असणं हेच भारताची जैवविविधता दाखवतं. खरंय. आणि या दोघांशिवाय भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे प्राणी दिसतात. नक्कीच. आसामच्या दलदलीच्या प्रदेशात एकशिंगी गेंडा हे भारताचं भूषण आहे, तर हिमालयाच्या बर्फाळ प्रदेशात डौलदार हिमचित्त आढळतो. राजस्थानच्या वाळवंटात रानटी गाढव आणि उंट दिसतात. तर दक्षिणेकडच्या घनदाट जंगलात हत्तींचे कळप फिरतात. याशिवाय आपल्या नद्यांमध्ये मगर, सुसर आणि कासवा आहेत. मोर, माळढोक, खंड्या यांसारखे असंख्य सुंदर पक्षी आहेत. थोडक्यात भारताचा प्रत्येक कोपरा कोणत्या ना कोणत्या वन्यजीवाचं घर आहे. ही सगळी नैसर्गिक श्रीमंती ऐकून खूप छान वाटतं, पण ही टिकवून ठेवणं तितकंच अवघड असणार नाही का? या दोन्ही देशांसमोर सारखीच आव्हानं आहेत की वेगवेगळी? दुर्दैवाने आव्हानं जवळपास सारखीच आहेत आणि ती खूप गंभीर आहेत. जंगलतोड, प्रदूषण आणि वन्य प्राण्यांची बेकायदेशीर तस्करी या 3 प्रमुख समस्यांनी भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांना ग्रासलं आहे. यामुळे अनेक वनस्पती आणि प्राणी त्यांच्या नैसर्गिक घरातून बेघर होत आहेत. हो, आणि काही तर कायमचे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जंगलतोडीबद्दल बोलायचं झालं तर ब्राझीलमध्ये रोका नावाच्या शेतीबद्दल मी वाचलं आहे. ही पद्धत नेमकी काय आहे आणि ती इतकी हानिकारक का आहे? रोका ही एक प्रकारची स्थलांतरित शेती आहे. ह्यात स्थानिक लोक जंगलाचा काही भाग जाळून किंवा तोडून साफ करतात आणि ती जमीन शेतीसाठी वापरतात. बरं. पण त्या जमिनीचा कस 2-3 वर्षातच कमी होतो. मग ते तो भाग सोडून जंगलात दुसरीकडे जातात आणि पुन्हा तेच करतात. अच्छा, म्हणजे हे एक दुष्टचक्र आहे आणि यामुळे हळूहळू जंगल नष्ट होत जातं.
बरोबर. यामागे त्यांची गरिबी आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न असतो, पण त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम खूप मोठा आहे. याचे आकडे किती गंभीर आहेत? आकडे खूपच धक्कादायक आहेत. एका सर्वेक्षणानुसार फक्त 2016 या एका वर्षात ब्राझीलने जवळपास 5,800 चौरस किलोमीटर जंगल गमावलं. 5,800 चौरस किलोमीटर? हो. हा आकडा किती मोठा हे समजून घ्यायचा असेल तर अशी कल्पना करा की मुंबई शहराच्या जवळपास 10 पट आकाराचं जंगल फक्त एका वर्षात नाहीसं झालं. 10 पट मुंबई. हे तर खूपच भयंकर आहे. भारतातही अशी परिस्थिती आहे का? हो. भारतातही जंगलतोड आणि मानवी हस्तक्षेपामुळे वन्यजीवांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. आपण चित्त्यासारखा एक सुंदर प्राणी याच कारणामुळे गमावला आहे. चित्ता भारतातून पूर्णपणे नामशेष झाला. खरंय. वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी असूनही शिकारीमुळे आणि जंगलं कमी झाल्यामुळे त्याची संख्या खूप कमी झाली होती. हत्तींच्या बाबतीतही तीच समस्या आहे. त्यांचे नैसर्गिक भ्रमणमार्ग मानवी वस्त्यांमुळे अडवले जातायत, ज्यामुळे मानव प्राणी संघर्ष वाढतोय. मग यावर काही उपाययोजना केली जात आहे का? सरकार काही पावलं उचलत आहे? हो, दोन्ही देशांमध्ये प्रयत्न सुरू आहेत. भारत सरकारने वन्यजीवांच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य आणि राखीव वनांची एक मोठी साखळीच तयार केली आहे. व्याघ्र प्रकल्पासारख्या विशेष योजनांमुळे वाघांची संख्या आता हळूहळू वाढू लागली आहे. हे एक आशेचं किरण आहे. आणि ब्राझीलमध्ये? ब्राझीलमध्येही कायदे अधिक कडक केले जात आहेत आणि जंगलतोडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे ज्या जैवविविधतेमुळे हे दोन्ही देश जगात ओळखले जातात, त्याच जैवविविधतेचं संरक्षण करणं हे त्यांच्यापुढील सर्वात मोठं आव्हान आहे. अगदी बरोबर. धोके सारखेच आहेत, त्यामुळे संवर्धनाची गरजही सारखीच आहे. ही नैसर्गिक संपत्ती म्हणजे एक ठेवा आहे, जो पुढच्या पिढ्यांसाठी जपून ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली. भारत आणि ब्राझील हे भौगोलिकदृष्ट्या कितीही दूर असले तरी निसर्गाच्या बाबतीत ते जुळे भाऊ वाटतात. दोघांकडेही नैसर्गिक श्रीमंतीचा खजिना आहे आणि तोच खजिना वाचवण्यासाठी दोघांचीही धडपड सुरू आहे. हवामान आणि भूरचना, वनस्पती आणि प्राण्यांचं जीवन कसं घडवतात याचं एक सुंदर चित्रच आज आपल्यासमोर उभं राहिलं. बरोबर. आणि यातून एक खूप मोठा संदेश मिळतो. ब्राझीलची वर्षावनं ही फक्त ब्राझीलची नाहीत, ती जगाची फुफ्फुसे आहेत. आणि भारतातील वाघ, सिंह, हत्ती ही केवळ भारताची संपत्ती नाही, तर तो एक जागतिक वारसा आहे. त्यामुळे या संपत्तीचं जतन करणं ही केवळ त्या देशांची नाही, तर संपूर्ण जगाची जबाबदारी आहे. हो, कारण एका ठिकाणच्या पर्यावरणाचा ऱ्हास हा अप्रत्यक्षपणे संपूर्ण जगावर परिणाम करत असतो. अगदी खरं आहे. आजच्या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतोय. आपण पाहिलं की भारतात वाघ आणि सिंह हे दोन्ही सर्वोच्च शिकारी प्राणी एकत्र नांदतात, अर्थात वेगवेगळ्या प्रदेशांत. या दोन वेगवेगळ्या अधिवासात राहणाऱ्या मोठ्या प्राण्यांचं एकाच देशात टिकून राहणं हे आपल्या पर्यावरणाच्या नाजूक संतुलनाबद्दल आपल्याला काय शिकवतं? आणि एका देशाने केलेले संवर्धनाचे प्रयत्न, जसे भारताने वाघांची संख्या वाढवण्यासाठी केले, ते दुसऱ्या देशासाठी किंवा संपूर्ण जगासाठी एक आदर्श मॉडेल ठरू शकतात का? यावर विचार करायला नक्कीच हवा.